नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण सलाम नमस्ते या पाठाला सुरुवात केली होती आधीच्या तासिकेमध्ये. त्यामध्ये आपण बघितलं होतं की सुधा मूर्तींनी हा लिहिलेला पाठ आहे. या पाठामध्ये एका अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि दुसऱ्याच्या दुःखाविषयी जाणीव असणारा शेख मोहम्मद आणि त्याचं कुटुंब यांच्याविषयीचं वर्णन लेखिकेने या पाठामध्ये केलेलं आहे. तर आपण बघितलं होतं की शेख मोहम्मद हा अतिशय कष्टाळू आणि संकोची स्वभावाचा व्यक्ती असतो. त्याचं एक छोटंसं भाड्याचं दुकान असतं, टपरी असते. ती कशासाठी वह्या विकायचा तो व्यवसाय करत असतो. त्या ठिकाणी नोटबुक वगैरे जे असतात ते. तर लेखिकेच्या ऑफिसच्या शेजारीच त्याची ती टपरी असते किंवा त्याचं ते छोटंसं दुकान असतं. आणि त्या दुकानातून मग लेखिका त्या वह्या विकत घेतात त्याला मदत व्हावी म्हणून. कारण झोपडपट्टीतल्या मुलांना त्या नेहमी मोफत वह्यांचं वाटप करत असतात. तर यामुळे त्यांची आणि शेख मोहम्मदची ओळख झाली होती. आणि एकदा त्या सहज त्याच्या जवळ चौकशी केली त्यांनी की घरी कोण कोण आहे वगैरे. तर त्यांनी सांगितलं होतं की घरी मी आहे, माझी बायको आहे, माझा मुलगा आहे आणि माझी बहीण असते जुबेदा आणि तिची छोटीशी मुलगी असते. तर घरी मग कसं काय घर चालतं, का आली जुबेदा तुझ्याकडे राहायला? तर त्यांनी सांगितलं की तिचा नवरा जो होता तो मरण पावला आणि म्हणून ती आमच्याकडेच राहते. मग घर कसं चालतं? तर म्हणे माझी बायको आणि बहीण दोघेही शिवणकाम करतात, खूप छान कपडे शिवतात आणि भाड्याचं छोटंसं घर आहे आणि अल्लाच्या मेहरबानीने आम्ही समाधानी आहोत. म्हणजे स्वतःच्या कष्ट करून पोट भरणे सुरू असतानाही तो त्याचं कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा अडचणी सांगत नाही आहे. तर तो म्हणतोय की अल्लाच्या मेहरबानीने आम्ही समाधानी आहोत. तर लेखिका म्हणते की त्याचं जे उत्तर होतं ते उत्तर माझ्या मनाला स्पर्श करून गेलं, हृदयाला स्पर्श करून गेलं. कारण आजच्या काळात समाधान हा शब्द दुर्मिळ झालेला आहे. खूप गडगंज संपत्ती असणारे लोक समाधानी आहेत असं दिसत नाही आहे. आणि ह्या अतिशय साधारण परिस्थितीमध्ये जगत असूनही मी समाधानी असल्याचं सांगतो आहे. तर असेच काही दिवस लोटले, महिने लोटले आणि अचानक एक दिवस शेखचा फोन आला लेखिकेला की मॅडम तुम्ही जो मला चेक देत असता वह्यांचा तो थोडा आगाऊ द्याल का, म्हणजे आधी द्याल का जरा? तर मॅडमनी विचारलं त्याला की काय झालं, काय करणं आहे? तर त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीला कॅन्सर झाला आहे आणि तिचं उद्याला ऑपरेशन आहे. तर लेखिकेने ताबडतोब चेक लिहिला आणि लगेच त्याच्या घरी पाठवून दिला. त्याच्या पुढे आज आपण बघणार आहोत. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ही रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार. पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिलंय. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला निराधार ठरवून मोकळे होतात, हेही मी पाहिलंय. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. तर जेव्हा लेखिकेला कळलं की त्याच्या बहिणीला कॅन्सर झाला आहे शेखच्या आणि ऑपरेशनचा खर्च खूप भरपूर येणार होता आणि शेखची किती धावपळ चालू असेल पैसे जमा करण्यासाठी, आधीच बिचारा गरीब आहे, तरीही त्यानं माझ्याकडे म्हणजे लेखिकेकडे पैसे मागितले. ते का लेखिका ज्या संस्थेत काम करत होत्या त्या संस्थेचं काम कोणचं होतं की गोर गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे. मग त्याला माहीत होतं की लेखिकेला जर त्याने मदत मागितली असती तर त्या देऊ शकल्या असतं सहजच त्याला पैसे त्या संस्थेमार्फत. पण तरीही तो त्यांना पैसे नाही मागत. तर तो त्याच्या वह्यांचा जो चेक आहे तो चेक फक्त तो त्यांना मागतो. तर लेखिकेला फार वाईट वाटलं त्याचं ते ऐकून आणि एवढा स्वाभिमानी होता तो की तरीही त्याने लेखिकेकडे पैसे मागितलेले नव्हते. तर अनुभवानं लेखिका म्हणते की मला माझ्या जीवनात अनेक अनुभव आलेले की चांगली परिस्थिती असणारे लोकसुद्धा
या संस्थेकडून पैसे मिळावे म्हणून कसे चाली खेळतात किंवा बनवाबनवीची कामं करतात ते लेखिकेने चांगलं बघितलं होतं. की श्रीमंत घरच्या बायासुद्धा हिरे म्हणजे अत्यंत मौल्यवान वस्तू आहे ती. हिरा म्हणजे अत्यंत महाग. तर कानात हिऱ्याच्या कुड्या घालणाऱ्या श्रीमंत घरच्या बाया जेव्हा त्या संस्थेत मदत मागायला येतात तेव्हा काय करतात, गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बाया असतात आणि घरच्या श्रीमंत असतात, पण स्वतःच्या घरच्या श्रीमंतीतून काही भाग द्यायचा काय नाही. तर या कार्यालयातून मदत मागायची आणि अशा वेळी मग आम्ही गरीब आहोत बा हे दाखवण्यासाठी दागिने आपल्या पर्समध्ये लपवून, हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून या मॅडमच्या ऑफिसमध्ये येतात. कशासाठी? गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला. अशाही बाया पाहिलेल्या लेखिकेने. त्यानंतर आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सदन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिलं आहे. सदन म्हणजे श्रीमंत कुटुंबातले लोक असतात, आईवडील असतात, पण शिष्यवृत्ती मिळते ना बा गरीब मुलांना, तर मग आपल्यालाही भेटली पाहिजे. म्हणजे चांगली परिस्थिती असूनसुद्धा गरीब मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती आपणही मिळवायची म्हणून मग मुलं अनाथ आहेत असं सांगतात ते आईवडील येऊन. म्हणजे चांगली परिस्थिती असून मुलांना शिकवण्याची परिस्थिती असते, घरी पैसा भरपूर असतो, तरी पण फुकट पैसा कसा मिळवता येईल आपल्याला त्या संस्थेकडून म्हणून त्या मुलांना अपंग अनाथ असल्याचं ते तिथे येऊन सांगतात. म्हणजे स्वतःचे आईवडीलच मुलांना अनाथ करून टाकतात पैसे मिळवण्यासाठी. तर तेही उदाहरणं लेखिकेने बघितलेलं आहे की कसे लोक खोटे बोलतात, तिथे स्वतःची मुलं असूनही ते अनाथ असल्याचं सांगतात. त्यानंतर कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरून मोकळे होतात. फाउंडेशन म्हणजे संस्था. संस्थेकडून निराधार लोकांना जी असते ना पैसे मिळतात की नाही, निराधार म्हातारे लोक असतील तर ज्यांना मुलं बाळा नाही असे, तर असे काही लोक आहे की मुलगाही असतो मुलगीही असते, चांगली परिस्थिती असते, पण तरीही बा या म्हातारीला कुणीच नाही आहे, मुलगा नाही मुलगी नाही कुणीच नाही, आणि अशा लोकांना ती फाउंडेशनची मदत मिळाली पाहिजे म्हणून आईला निराधार असल्याचं ठरवतात, सांगतात आणि त्या संस्थेकडून ते पैसे मिळवतात. म्हणजे असे लोक आहे की ज्यांना त्याची गरज नसते त्या मदतीची, तरीसुद्धा खोटेनाटी कारणं सांगून ते पैसे मिळवतात त्या संस्थेकडून मदतीचे. परंतु शेखला गरज असूनही, परिस्थिती अत्यंत हालाखीची असूनही त्याने मॅडमला फाउंडेशनकडून मदत मागितलेली नव्हती. आणि म्हणून लेखिकेने ठरवलं होतं की जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल, म्हणजे एकतर ती मृत्यू होईल किंवा तिचं भयंकर नुकसान होईल, तिचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. अशी जर परिस्थिती असेल तरच त्या फाउंडेशन त्या व्यक्तीला मदत करेल असा नेहमी लेखिकेचा लेखिकेने अनेक वाईट अनुभव घेतले होते. चांगले चांगले लोक खोटं बोलून पैसे मिळवतात, फाउंडेशनकडून मदत मिळवतात. म्हणून त्या अनुभवातून लेखिकेने ठरवलं होतं की यानंतर ज्याला गरज असेल तर त्यालाच मदत करायची, अन्यथा त्यांना मदत करायची नाही. त्यांचा पहिले सगळं पत्ता काढायचा येणाऱ्या लोकांचा की खरं बोलतायत की खोटं बोलतायत म्हणून. मी शेखला फोन केला, शेख मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू? मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. लेखिकेने स्वतःहून फोन केला त्याला आणि विचारलं की तुझ्या बहिणीचं जे ऑपरेशन आहे पैशाची काय व्यवस्था केलीस? तर त्याने सांगितलं की जे काही दागिने होते जुबेदाजवळ आणि माझ्या बायकोजवळ ते सगळे मी विकले, बँकेकडून थोडंसं कर्ज घेतलं त्यांनी. बघा, कर्ज घेतलं पण मॅडमला त्यांनी संस्थेकडून पैसे फुकटचे मागितले. फुकट मिळाले असते ना त्याला, म्हणजे मोफत मिळतात, मदत म्हणून मिळतात, पण त्याने ती मदत म्हणून ते संस्थेकडून मिळणारे पैसे त्यांनी मागितले नव्हते. तर त्यावर लेखिकेने म्हटलं की शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? लेखिकेची संस्था असती होती की गरजवंतांना मदत करणे. गरजवंत म्हणजे अत्यंत हालाखीच्या परिस्थिती असेल तर मॅडमनी म्हटलं की बा तुला तर माहीत आहे आम्ही मदत करतो गरजवंतांना, मग तू मला का नाही विचारलं मदतीसाठी? त्यावर शेख म्हणतो की मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात, माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. किती म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की स्वतःची त्याची परिस्थिती साधारण आहे, दागिने विकले, कर्जही घेतलं त्याने, पण तरीही तो काय म्हणतो की मी एवढं तरी करू शकतो, कमीत कमी एवढं करणं मला परवडू शकतं, मी करू शकतो, पण माझ्यापेक्षा आणखी कितीतरी लोक गरीब असतील,
त्यांना तर इकडं तुमच्या मदतीची जास्त गरज असेल माझ्यापेक्षा. त्याचं हे उत्तर ऐकून मन हिलावलं. लेखिकेला फार वाईट वाटलं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. लेखिकेला माहिती होतं तो किती सरळ प्रामाणिक व्यक्ती आहे हे माहीत होतं. किती संकोची स्वभावाचा आहे. स्वतःचं दुःख किंवा गरजा इतरांना न सांगणारा आहे. आणि बिचारांनी भाड्याचं दुकान आहे, भाड्याचं घर आहे आणि वह्यांच्या विक्रीवर त्याचं घर चालतं. बायको कपडे शिवते. सगळं बघितलं आपण. तर अशा साधारण परिस्थितीतल्या अत्यंत गरज ज्याला आहे पैशाची, अशा व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे असं लेखिकेच्या मनाला वाटलं. आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं की हे बघ, तू तुझ्या हॉस्पिटलची सगळी कागदपत्र घेऊन माझ्याकडे ये. जेव्हा तो सगळी कागदपत्र घेऊन सकाळी आला, लेखिकेने त्याला एकही शब्द बोलायची संधी दिली नाही. त्याचे सगळे कागदपत्र चेक करून बघितले, तपासून बघितले आणि नंतर त्याला 50,000 चेक लिहून दिला. म्हणजे लेखिकेने शेख मोहम्मदला किती हजारांची मदत केली? 50,000 चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपला माणूस समजून मदतीला धावून आला आहात. तर शेख मोहम्मदला फार आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं की एवढी मोठी मदत केली मॅडमनी मला. आणि म्हणून त्याने म्हणून पण दाखवलं की एवढी मोठी मदत तुम्ही मला कराल असं मला कधीच वाटलं नाही. माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही माझा जवळची व्यक्ती म्हणून, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीसारखं तुम्ही मला मदत केली आहे. माझ्या मदतीला तुम्ही धावून आले आहात. तर हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाही. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आम्हाला आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्यांच्याकडून काही बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. तर शेखने मॅडमला म्हटलं होतं की तुम्ही एवढी मोठी मदत केली, खरंच खूप मला समाधान वाटलं वगैरे वगैरे. पण लेखिका म्हणते की बा असं कोणी मला म्हटलं मदत केल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही मला कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मदत केली वगैरे, असं जर कोणी मला म्हटलं तर मी फारसं ते मनावर घेत नाही. कारण लोकांची एक मानसिकता आहे की जेव्हा गरज असते तेव्हा मदत केली की फार ते आपला गोडवे गातात किंवा धन्यवाद वगैरे म्हणतात. पण एकदा का संकटातून त्यांची मुक्तता झाली, गरज भागली की समोर दिसले तरी ते बोलत नाही, ओळख दाखवत नाही. असे अनेक अनुभव लेखिकेने घेतले होते. त्याच्यामुळे कोणी धन्यवाद दिले, चांगलं म्हटलं तरी लेखिकेला त्याचं फारसं काही नवल वाटत नसायचं. तर अशा प्रकारे मग बरेच दिवस लोटून गेले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं असा निरोप दिला होता शेखने. बरेच दिवस यांनाही त्याच्याशी भेट झाली नाही. त्याचंही यांच्याकडे काही काम निघालं नाही. आणि यानंतरचा भाग आपण नंतरच्या तासिकेत बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.